नमस्ते. वेलकम बॅक टू इगल ट्रेडर्स. मित्रांनो, जे आपण कालच्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपले जे लेवल दिले होते ते परफेक्टली जसं आपण प्लॅन केला होता परफेक्टली लेवल तिथं रिस्पेक्ट करत मार्केटमध्ये आपल्याला ट्रेड प्लॅन झालेले बघायला मिळाले. जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की याच्यामध्ये जर आपल्याला एक ब्रेकआउट मिळाला तर ह्या रेजिस्टन्स पर्यंत आपण ट्रेड प्लॅन करणार होतो आणि रेजिस्टन्स पासून जर आपल्याला एखादा ट्रेड रिव्हर्सल प्लॅन मिळाला, एक चांगली मोठ्या प्रकारची एक डाऊन साइड रॅली मिळू शकते. ओके, कालच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअरली डिस्कशन केलं होतं. परफेक्टली त्यानुसार आपल्याला मार्केटमध्ये वर्क झालेले लेवल बघायला मिळाले. कालचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता. त्याच्यानंतर निफ्टीमध्ये ज्या आपण लेवल घेतल्या होत्या, ओके, त्याच्यामध्ये जर आपण सिंपल पाहिलं तर आपल्याला जो आपला सप्लाय झोन होता त्याच्यामध्ये आपल्याला एक रिजेक्शन बघायला मिळालं. सिंपल त्या रिजेक्शन पासून एक आपल्याला डाऊन ट्रेड प्लॅन जो झाला तो डायरेक्टली जो आपण डिमांड झोन एक्सपेक्टेड केला होता तिथपर्यंत मिळाला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक सेटअप वर्क झाला आणि डाऊन साईडचा आपण जो सपोर्ट घेतला होता राईटली तिथे येऊन मार्केट रेस्ट केलं. म्हणजे सिंपल ज्या आपण लेवल घेतल्या होत्या परफेक्टली लेवल तिथं मार्केटमध्ये फॉलो झालेले बघायला मिळाल्या. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आज काही अपडेट दिलेली नाही, बाहेर असल्या कारणानं आपण त्याच्यामध्ये आज कुठल्याही पद्धतीचे ट्रेड दिले नाहीत. आपण सकाळी आपल्या चॅनलला अपडेट दिली होती. ओके, आपण आता उद्यासाठी जे लागणारे महत्वाचे लेवल आहेत ते आपण पाहणार आहोत. लेवल पाहण्याच्या पूर्वी जर समजा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नाही आणि जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिली आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर्स करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं, व्हिडिओ लाईक केला आणि शेअर्स केला तर आम्हाला सुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं, जेणेकरून अगदी छान प्रकारची आणखी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. जे काही ट्रेडिंगच्या रिगार्डिंग जे महत्त्वाचे व्हिडिओ असतात किंवा बाकीच्या ज्या काही महत्त्वाच्या बेसिक गोष्टी आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. उद्या ट्रेडिंग करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे जे बँक निफ्टीमधल्या ज्या लेवल असणार आहेत ते पहिल्यांदा आपण पाहूयात. बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्यासाठी हे दोन झोन उद्या महत्त्वाचे असणार आहेत. ओके, ज्या झोनवरती मार्केटने आज बराच वेळा इथं रेजिस्टन्सचं काम केलं आणि त्याच्यानंतर जिथं मार्केट ट्रेस झाले हे दोन सपोर्ट आपल्यासाठी उद्या महत्त्वाचे ठरणार आहेत. ओके, जे आपण पाठीमागचे घेतोय 15 ते 20 दिवस झालं रोजच्या आपण डेली अनालिसिसचे व्हिडिओ देतोय, परफेक्टली लेवल तिथं वर्क होत आहे. बरोबर, म्हणजे रेजिस्टन्स आणि सपोर्टला गेल्याच्या नंतर आपला एक सेटअप तिथं वर्क होतोय. आता सेटअप आपण कुठला वापरतो किंवा काय, जे इगल ट्रेडर्सला जे जॉईन आहेत त्यांना सर्व माहिती आहे. तुम्हाला सुद्धा जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक अकाउंट ओपनिंगची लिंक दिली ॲपस्टॉकची, त्याच्यामध्ये अकाउंट ओपन करा, एक ट्रेड ट्रेड करा आणि त्याच्यानंतर तो झालेला ट्रेड तुम्ही स्क्रीनशॉट करून आपल्या दिलेल्या नंबरला मेसेज करा. त्याच्यामध्ये तुम्हाला इगल ट्रेडर्सला फ्री ऑफ कम्युनिटीमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. आता बँक निफ्टीसाठी सर्वात महत्वाची लेवल उद्या काय असणार आहे तर 52,278 ही आपल्यासाठी असणार आहे सप्लाय झोन. जर सपोज आपल्याला इथं ब्रेकआउट मिळाला तर एक चांगल्या पद्धतीची अपसाईडला आपल्याला रॅली बघायला मिळणार आहे. ओके, त्याच्यामध्ये जर आपण अपसाईडला पाहिली तर साधारणतः एक 267 ते 260 ते 70 पॉईंटची रॅली आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि सपोज जर इथं ब्रेकआउट मिळाला आपल्याला, ओके, इथं जर ब्रेकआउट मिळाला तर एक 500 ते 600 पॉईंटची अपसाईडची रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. परंतु जर सपोज इथं ब्रेकआउट मिळाला तर सुरुवातीला एक रिजेक्शन येणार आहे आणि रिजेक्शन नंतर आपण इथं प्लॅन ठरवू शकतो. ओके, म्हणजे दोन प्रकारे आपण ट्रेड तिथं प्लॅन करणार आहोत. आणि जर सपोज डाऊन साईडला जर आपल्याला मार्केट इथं मिळालं तर आपण इथं सपोर्ट ब्रेक होण्याच्या आधी जर समजा रिव्हर्सल आपल्याला आणखी एकदा जर कन्फर्मेशन मिळालं आपल्या सेटअप विथ तर आपण इथपर्यंत ट्रेड प्लॅन करू शकतो. उद्याचं ओपनिंग काय होतं हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे. त्या ओपनिंगवरती बऱ्याच गोष्टी आपल्याला तिथं डिसाईड कराव्या लागणार आहेत. पण जर सपोज आपल्याला इथं जर हा सपोर्ट ब्रेक मिळाला तर आपण प्लॅन बी मध्ये काय करणार आहोत की ह्या लेवल पर्यंत आपण वेट करणार आहोत. म्हणजे डाऊन साईडचं एक पीच आपण ट्रेड सुद्धा इथं प्लॅन करू शकतो. म्हणजे डाऊन साईडला आपल्याला 500 पॉईंटची रॅली सुद्धा बघायला मिळू शकते. आता जर बँक निफ्टीचा जर व्यवस्थित विचार केला तर 1 डे किंवा 1 आवरच्या जर टाइम फ्रेमला आपण जर चेक केलं तर 51,275 हा मेजर सपोर्ट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतोय. आता निफ्टीमध्ये जर आपल्याला ट्रेड करायचा आहे तर सगळ्यात महत्वाचे लेवल कुठले असतील, जसं आपण पाहतो याच्यामध्ये सप्लाय आणि डिमांडमध्ये तर सप्लाय झोन आपल्याला असणार आहे 24,120 ला. ओके, याच्यामध्ये जर आपल्याला एखादा ब्रेकआउट मिळाला तर अपसाईडची इथपर्यंत रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. आपण जर चेक केलं त्याच्यामध्ये तर साधारणतः आपल्याला 200 पॉईंटच्या आसपास एक चांगली स्ट्रॉंग निफ्टीमध्ये रॅली बघायला मिळणार आहे. ओके, आणि जर सपोज याच्यामध्ये जर ब्रेकडाऊन झाला, ओके, जर डिमांड झोनमध्ये आपल्याला जर आपण पाहतोय जर इथं जर ब्रेकडाऊन झाला तर एक साधारणतः 200 ते 250 पॉईंटची डाऊन साईडला सुद्धा रॅली बघायला मिळू शकते. परंतु जर ह्या बिटवीन रेंजमध्ये आपल्याला जर ट्रेड मिळाला तर विथ सेटअपमध्ये आपण काम करण्याचा तिथं प्रयत्न करूयात. ओके, त्याच्यामध्ये आपण ऑप्शन चेनचा सपोर्ट घेऊन आपल्याला जर काय एखादी लेवल मिळाली तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करणार आहोत. ठीक आहे, जसं आपण स्टॉकमध्ये जर पाहिलं तर आपण स्टॉकमध्ये ज्यावेळेस आपण काम करतोय तर स्टॉक आपण घेतले होते. ओके, आपण स्टॉक एकदा चेक करूयात.
आपण स्टॉकमध्ये जर पाहिलं तर आपल्या चॅनलवरती एक थोडीशी अपडेट दिली होती आपण युपीएल, परंतु युपीएलचं जर पाहिलं तर हा स्टॉक स्प्लिट झालाय, बरोबर. हा स्टॉक आहे तो स्प्लिट झालाय. स्प्लिट म्हणजे काय असतं, काय त्याचा व्हिडिओ आपण आपल्या ग्रुपवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. ओके. आपण जर व्यवस्थित पाहिलं तर याच्यामध्ये जर आपण घेतलाय ट्रेड, तो आपण ब्रेकआउटला एक ट्रेड प्लॅन केलाय. ओके. जर याच्यामध्ये उद्या आपल्याला क्लोजिंग राहणं खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये जर 560च्या वर क्लोजिंग मिळालं तर आपल्याला एक स्ट्रॉंग रॅली युपीएल मध्ये बघायला मिळू शकते, साधारणतः 596 रुपयापर्यंत. म्हणजे आपण जर हा ट्रेड होल्ड केला तर आपल्याला साधारणतः वरच्या बाजूला 6 ते 6.5% एक मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. ओके. तुम्हाला जर आणखी एखाद्या स्टॉकमध्ये काही माहिती हवी असेल किंवा स्टॉक मधली जर अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही स्टॉकचं नाव कमेंटमध्ये करू शकता. त्याच्यानंतर आपण उद्याच्याला स्टॉक ऑफ द डे मध्ये त्या स्टॉकचं अनालायसिस आपण युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.